निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, अनुभव शेअर करायचा. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? जळगावून बोलते ताई. अरे वा, जळगावला कुठे ताई? जळगावला प्रॉपर जळगाव. अरे वा. जळगाव मी अगोदर केलेले ते 2-3 अनुभव शेअर. हो हो, नाव सांगू शकता का ताई? हो. काय आहे नाव? कल्पना महाजन. हा, काय अनुभव आला ताई? ताई, पहिला अनुभव असा होता, हा. माझे मिस्टर एका प्रायव्हेट तिथे कामाला जातात. अच्छा. हा. मग ते माझ्याकडे मालवाहतूक गाडी आहे. अच्छा. अरे वा. हो, अंगावरती काम असतं ते. आणि तिथे मग ते अंगावरती काम असल्यामुळे आपले जितके ट्रिपा मारले तितका आपल्याला पैसा मिळतो. बरोबर. मग तिथं एखादा समजा प्रायव्हेट जर म्हटलं तरी मग मालक असतातच ना. बरोबर. हा. हो. तर मालकांचं आणि माझ्या मिस्टरांची भांडण झाली होती. अगो बाई. हा हा हा. मालकाची आणि माझ्या मिस्टरांची भांडण झाली. त्यांनी नाही सांगून दिलं होतं की तू आता तुझी गाडी दुसरीकडे कुठेही चालव, माझ्याकडे यायचं असं. अरे बापरे. हा. मग ते थोडं भांडणीमुळे थोडं टेन्शन झालं घरामध्ये. मिस्टरांना पण थोडं टेन्शन सारखं झालं. पूर्ण फॅमिली तणावामध्ये आली आमच्यावाली. आता आपली गाडी जर तिथे चालणार नाही तर आपलं कसं होईल असं. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. जसं तिथं पैसा मिळतो तसं दुसरीकडे पैसा मिळत नव्हता. हा 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 हा. मग सगळे असं टेन्शन मध्ये मग काय करायचं. मग दसऱ्यामध्ये मी केंद्रीय दादांकडनं सेवा घेतली. अरे वा, काय सेवा दिली होती दादांनी? दादांनी 3 गुरुचरित्राचे पारायण करायला सांगितले होते. हा हा हा. 3 वेळेस हनुमान चालीसा, 3 वेळेस आपलं तारक मंत्र अच्छा. आणि थोडं कष्टदोष मराठी सांगितलं होतं. हा हा. आणि 11 वेळेस ते शत्रुनाशक मंत्र ओम चिमी चिमी स्वा. हो बरोबर आहे. हा. ते सांगितलं होतं. मग ताई मी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून ती सेवा करायला लागली. हा हा हा. आणि ती 45 दिवसाची सेवा दिली होती मला. बरोबर. हा. ती सेवा करता करता 15 दिवस झाले तर ते सेवेला. तेव्हा त्याच मालकाचा फोन आला हा. की तू म्हणजे नाही, माझ्या मिस्टरांकडे ते 4,000 रुपये होते. अच्छा अच्छा. हा. तो म्हणायचा माझे पैसे दे म्हणे. मग हा. माझे मिस्टर मला तो ट्रिपा दे म्हणे. हा. तुझे पैसे ट्रिपांमध्ये करून देतो म्हणे ऍडजस्ट म्हणे. बरोबर आहे. हो. नको देऊ म्हणे, मला वाटलं असतं म्हणे तू ट्रिपा म्हणे. ठीक आहे हा. म्हणे, माझे पैसे फिट असतात तुला ट्रिपा देतो म्हणे मी. म्हणे ये म्हणे तू म्हणे. मग अरे वा. हा, मग नंतर ते गाडी त्या दिवशी चालू झाली ताई. तर मग त्यानंतर त्याने काहीच म्हटलं नाही. अरे वा, किती छान ताई. 15 दिवस ताई केली मी सेवा. 15 दिवसानंतर सेवाच नाही केली. अरे बापरे, किती कमाल आहे ताई. आणि स्वामींची लीला अगाध आहे खरंच. आगामी ताई मी शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही ताई स्वामींच्या बाबतीत. खरंच खरंच ताई. नाहीच करू शकत ताई मी. म्हणजे मला ना क्षणोक्षणी पदोपदी आणि पावलं पावले अनुभव येतात त्यांचेवाले. हो ना. मी जर म्हटलं की नाही स्वामी आज हे पाहिजे होतं, नाही तर मग ते खरंच कोणत्या कोणत्या रूपात येतात. बघा ताई, किती तुम्ही लकी आहात जे स्वामीची सेवा तुमची इतकी पोचते ना. तसंच ताई आता स्वामी एक वेळेस सेवा करत होती. स्वामी चरित्राचे 3 अध्याय 11 माळी जप करत होती मी. हा हा. स्वामींना म्हटलं स्वामी मी सेवा करते म्हटलं, मग तुमच्यापर्यंत पोहोचते का माझी सेवा हे मला कसं कळेल म्हटलं. बरोबर. स्वामी एक रोजचा संध्याचं फुल लावते. हा. मग 11 माळी आणि 3 अध्याय वाचोस तर ते फुल शेवटच्या माळला खाली पडलं. शेवटच्या माळीला बरोबर. हो, शेवटच्या माळीला बरोबर खाली पडलं. म्हटलं अरे माझी सेवा महाराजांपर्यंत पोहोचते. पोचली पोचली. त्या क्षणाला मी इतकी रडली, भरपूर रडली मी. कारण का बरं, स्वामींनी माझं ऐकलं ताई. ऐकलं ऐकलं हो ताई. आणि मला कसं आहे ताई, आई बी नाही ना बाप बी नाही. अरे अरे. मग मी स्वामींना तेच म्हणते की माझी आई आणि बाप तुम्ही. तुम्हीच खरंय ताई. माझ्या या जगामध्ये कोण आहे दुसरा सहारा. ऐक, कसं बोलताय ताई, वाईट वाटतं हो एकदम. हा, मी स्वामींनाच पुढे करते कोणत्याही बाबतीत की नाही स्वामी तुम्हीच आहेत. ऐक, आणि मुलं वगैरे किती आहेत ताई तुम्हाला? 2 मुलं आहेत ताई. केवढे आहेत ते?
एक 12वीला आहे आणि एक 8वीला आहे. नाही नाही, त्यांचं पण खूप छान होईल बघा. मी स्वामींना तेच मागते होते की माझ्या मुलांचं फक्त व्यवस्थित झालं पाहिजे, मग मी जिंकली सगळं जग. नाही, एकदम छान होणार ताई, खूप छान होणार. ही आणि सेवा फक्त चालू ठेवा. दुसरा अनुभव, दत्त पारायणाला परत पारायणाला बसलो होतो. हा. मग पारायणाला बसलो, मग मी तिसऱ्या दिवशी आपण देवाच्या सानिध्यातच झोपतो ना त्यावेळेस. हो हो, बरोबर. मग मी झोपली, म्हटलं स्वामी मी पारायणाला बसली, म्हटलं पण माझं पारायणाची सेवा लागू होते की नाही होते, हा तुमच्यापर्यंत की नाही पोचते, म्हटलं हे मला कसं कळेल. हा. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ताई पांढरं शुभ्र कुत्रं आलं 4 वाजता माझ्या दारापुढे. अरे वा. हा, मग ते आलं, मग मी उभी होती. हा हा आलं म्हणून मी कुत्र्याला म्हणून एक पोळी टाकली मी त्याला, हा. नाही खाल्लं. मग मी थोडीशी अजून त्याच्या जवळ गेली ताई, थोडीशी जवळ गेली तर ना ते मग परत कंपाऊंड मध्ये चालून आला माझ्या जवळ. अरे वा, किती छान. माझ्या पायरीवरती बसली, मग ते पायरीवरती माझ्या मागे पुढे फिरायला लागलं. हा. मग मी त्याच्या अंगावर हात वगैरे फिरवला, ते वगैरे केलं. मला काही नमस्कार करायचा होता तर मी नमस्कार केला. बरोबर. मग माझा मुलगा आला तिकडनं काडी घेऊन त्याला मारायला. म्हटलं अरे मारू नको म्हटलं बरं का त्याला, हा. गुपचूप राहा म्हटलं. म्हणजे का बरं म्हटलं, नाही तू नाही करणार म्हटलं, तू गुपचूप राहा म्हटलं. तू ठीक आहे म्हणे बाई मम्मी, तू नाही ना म्हणत, तू नाही म्हणत तर नको म्हणे, मारत नाही तर मारत नाही. मग एक अजून एक विचार केला, समोरच पारायणाची मांडणी केलेली होती मी. माझं घर पूर्व दिशेला आहे ना. अरे वा. हो, समोरच घराची पारायणाची मांडणी केलेली होती. म्हटलं आता मग मी तिथून उठली आणि घरात आली. म्हटलं आता हा माझ्या मागे येतो का घरात. हा. मग ते कुत्रं ताई खरंच माझ्या घरात आलं. काय म्हणता. हो ताई, आणि ते 15 मिनिटं माझ्या मुख्य दरवाजाजवळ बसलं ताई. बाप रे. हो, 15 मिनिटं माझ्या मुख्य दरवाजाजवळ बसलं. मग मी तेव्हाही त्याच्या अंगावर ते हात वगैरे फिरवले. म्हटलं दत्ता तुम्हीच आहेत म्हटलं, माझं काय नाहीये बघा म्हटलं, तुम्ही म्हटलं आता म्हटलं. मी परत त्याला पोळी दिली ताई खायला. परत त्याने ती पोळी खाल्ली आणि 15 मिनिटं नंतर मेन दरवाजाजवळ 15 मिनिटं बसला आणि परत गेला. त्याच्यानंतर गेला तर तो कुत्रा परत वापस आलं तिथे ताई. अजूनपर्यंत नाही. नाही, अजूनपर्यंत आलेलंच नाही वापस. बाप रे. हो ताई. दत्त महाराजच होते हो ताई. हो ताई, दत्त महाराज होते. मी असं काही म्हटलं की नाही स्वामी मला असं पाहिजे होतं, मी कुठेतरी गेली की स्वामी आले भेटा त्या बरं का, आज खूप तकलीफ झालेली. तिकडनं पेक्षा येतेच ताई. नाही, मला नाही स्वामी तकलीफ मध्ये बघत नाही. मी नाही, खरंच छान. म्हटलं तेच म्हटलं ताई म्हटलं आता चालूच ना म्हटलं, सांगा म्हटलं, सांग ना. मी शेअर करते हा ताई. हो हो, ठीक आहे, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.